योग्य आहार, योग्य जीवनशैली, व्यायाम आणि आनंदी व सकारात्मक विचार यातून आरोग्याची प्राप्ती होते. आहाराच्या योग्य सवयींचा विचार करायला हवा. कोणते अन्न निवडावे, काय खावे व काय खाऊ नये, कोणत्या पद्धतीने खावे, कधी खावे, कसे खावे असे अनेक प्रश्न आजकाल आपल्याला पडत असतात. मग आपण काय करतो? गुगलवर सर्च करतो की सकाळचा नाश्ता कधी करायचा, दुपारचं जेवण कधी करायचं, संध्याकाळचं जेवण 8च्या अगोदर करायचं की 10च्या अगोदर करायचं, मग त्यासाठी नेमका टाईम कोणता असेल याबद्दल आपण गुगलवर सर्च करत असतो. अनेक जे काही तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला घेत असतो, त्यांची माहिती घेत असतो, त्यांना फॉलो करत असतो. आणि नेमकी कोणती माहिती योग्य असू शकते याचे उत्तर नेमके काय आहे? तर याचे उत्तर आजी आजोबांच्या आहार सवयीत व आधुनिक अभ्यासावरून आपल्याला मिळत असते. योग्य अन्नाची निवड करणे ही आपली पहिली स्टेप आहे. जे अन्न माझ्या शरीराला योग्य पोषण देईल, जे पर्यावरण स्नेही असेल व ज्याचे उत्पादन शोषण विरहित झालेले असेल, जे स्थानिक पर्यावरणात आपल्याला उगवलेले जे धान्य आहे, जे हंगामानुसार येत असणारे ते असेल, ते योग्य अन्न मानावे. आणि बहुतेक वेळा पारंपरिक अन्न हे त्या वातावरणानुसारच उत्तमच असते. जर तुम्ही थंड प्रदेशात असाल तर जास्तीत जास्त उष्मा देणारे अन्न सेवन केले पाहिजे. जर तुम्ही उष्ण प्रदेशात असाल किंवा तिथं राहत असाल तर शरीराला थंडावा देणारे अन्न तुम्ही सेवन करायला हवे. हा त्यातला पहिला नियम असणार आहे. ऋतूंमध्ये होणाऱ्या बदलानुसार आपण आपल्या आहारामध्ये बदल करायला हवा. नुकताच उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झाली. कडक उन्हाळ्यात आपण आपला आहार वेगळा ठरवलेला असतो, पण जसा पावसाळा लागतो तसा वातावरणात झालेल्या बदलांमुळे अनेकांना सर्दी असेल किंवा खोकला असेल हे आजार व्हायला सुरुवात होत असतात. मग याविषयी की पाण्याच्या स्रोतांमध्ये नवीन पाणी आल्यामुळे देखील हे पोटाचे विकार पण आपल्याला उद्भवू शकतात. पाण्यामधील जो बदल असेल त्याचा हा परिणाम असतो. त्यासाठी आहारात केलेले काही बदल आपले आरोग्य चांगले राखण्यास पण आपल्याला मदत करत असतात. या हंगामात बाजारात नेहमी मिळणाऱ्या भाज्या ह्या महाग होतात, कारण पावसाळ्यामुळे शेतातील भाजीपाला पिके खराब होत असतात. पण याच वेळी निसर्गाची शेती मात्र जोमात सुरू असते. अनेक रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्या त्या हंगामात खाणे आणि आरोग्यासाठी चांगले असते. रस्त्याच्या दुतर्फा मिळणारी टाकळा, आघाडा असेल, जंगलात मिळणारी भारंगी, कुरडू, गाजरी, बाफळी या रानभाज्या पण उत्तम कृमीनाशक आहेत. म्हणजेच की आपल्या पोटात जे काही जंतू होत असतात त्यावर मात करण्यासाठी ह्या भाज्या खूप फायदेशीर ठरत असतात. पोटात मुरडा होत असेल किंवा मुरडा होऊन आपल्याला जुलाब या भाजीमुळे कमी होत असतात. याशिवाय अनेक भागामध्ये या वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून बनवलेला चहा आणि काढा पण पिला जातो. यामध्ये कडू चिरायत काढा, गुळवेलीचा काढा किंवा मग हळद ओवा घालून बनवलेला काढा किंवा नुसताच आले गवती या चहाचा काढा पण घेतला जातो. हे सर्व औषधी काढे पेल्याने बदललेल्या वातावरणाशी मिळते जुळते घ्यायला पण आपण सक्षम होत असतो. आपली ती शरीराची आपण तयारी करून घेत असतो. काढे पिण्याचा अतिरेक करू नये. त्याचे पण आपण प्रमाण ठरवले पाहिजे की किती प्रमाणात आपण काढे प्यायले पाहिजेत. आता आपण बघूया की काय खावे आणि काय खाऊ नये. आपण आहाराची निवड करत असतो, बरोबर. आहाराची निवड करताना जे काही पोषक असेल ते पोषक घटक आणि मारक घटक या दोन्ही गोष्टींचा पण आपण विचार करायला हवा.
जे काय आपल्याला खाणं महत्त्वाचं आहे आणि न खाणं म्हणजे तितकंच आपल्याला आपण काय खाऊ नये हे पण महत्त्वाचं आहे. अन्नाची निवड करताना कोणकोणती पोषक तत्वे आपल्या आहारात असणं हे महत्त्वाचं आहे. ती कोणती पोषक तत्वे आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे की तंतुमय पदार्थ असतील, लोह व कॅल्शियम देणारे पदार्थ असतील. ज्या पदार्थामध्ये आपल्याला प्रथिने जास्त मिळतात ते प्रथिने, विविध जीवनसत्वे, जस्त, मॅग्नीज यासारखी सूक्ष्म प्रमाणात लागणारी अत्यावश्यक मूलद्रव्ये, खनिजे, विशेष पोषक द्रव्ये अशा प्रकारच्या पोषक तत्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घेणे महत्त्वाचं आहे. तंतुमय पदार्थ हे एकूणच पचनसंस्था ठीक करून आपले उत्सर्जनाची क्रिया ही व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. ज्यांच्या आहारातून हे प्रमाण कमी होते त्यांना बद्धकोष्ठता, मूळव्याध यासारखे आजार होऊ शकतात. याशिवाय लोह, कॅल्शियम व प्रथिने यांचे योग्य प्रमाण याच्यामध्ये असायला हवं. कारण आपल्या मांसपेशी भक्कम करण्यासाठी व आपल्या शरीरामध्ये रक्तवाढीसाठी हे उपयुक्त असतात. ॲनिमिया हा आजार लोह कॅल्शियमच्या कमतरतेमधूनच दिसत असतो आणि लोह कॅल्शियमची कमतरता आणि याची महिलांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला ॲनिमिया हा आजार दिसून येत असतो. दैनंदिन आहारात डाळी असतील किंवा कडधान्ये असतील, अंडी, मांस, अळंबी, पिवळी वरी याचा आपल्या आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे. त्याचबरोबर दूध, नाचणी, बाजरी, लाल रंगाची फळे, भाज्या व धान्य हे लोहाचे स्रोत असतात. आपल्या जेवणाच्या आदर्श थाळीचा विचार केला तर त्यामध्ये 50% तंतुमय पदार्थ असले पाहिजे बरं का, ज्यामध्ये भाज्या, फळे, सलाड असावेत. ठीक आहे. तर 25% हे प्रथिने व प्रथिनामध्ये काय अर्थात डाळी असतील, कडधान्य आणि 25% इतर पिठूळ पदार्थ म्हणजेच की धान्याचे पदार्थ. योग्य प्रमाणातील आहारामुळे आपले पोट हे नियमित साफ होते आणि पित्त प्रवृत्ती जी असेल ती पण कमी होण्यास मदत होत असते. आपल्या शरीरामध्ये की काही पोषक तत्वांमध्ये की मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे फॉलिक आम्ल आणि काही न्यूरोन्यूट्रिएंट्स, कॅन्सर प्रतिकारक, अँटीऑक्सिडंट, रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारे जीवनसत्व क ज्यातून मिळते असे काय आहे तर जीवनसत्व क म्हणजेच की संत्रा, लिंबूसारखी आंबट फळे, आंबाडी, आंबट चुका यासारख्या भाज्या व इतर अनेक खाद्य वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात आढळले जाणारे फायटोन्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे आपला आहार जितका चौरस असेल तितकी आपली शरीराची रोग संरक्षण व्यवस्था ही उत्तम असते. आपल्याला उत्तम आरोग्यासाठी म्हणजे आपलं जर पूर्ण आपल्याला तुमच्या जीवनामध्ये मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्याशी खूप निगडीत आहे. त्याचा मानसिक आरोग्याचा आणि शारीरिक आरोग्याचा खूप जवळचा संबंध त्यातून दिसत असतो. त्यासाठी योग्य आहार ही आपली उत्तम आरोग्याची गुरुकिल्लीच असणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की नेमके आपण कोणकोणती फळे आपण खाल्ली पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये नेमके आपले नियम काय आहेत जेवणाबद्दलचे. तर जेवणाचे नियम आपण आहाराच्या योग्य सवयीसाठी खालील नियम पण आपण आपल्या शरीराला लावले पाहिजे. आपले जेवणाचे ताट हे पूर्ण विविधतेने भरलेले पाहिजे की प्रत्येक वेळी आपण एकच खातोय, प्रथिने तर प्रथिने, जीवनसत्व असणारे तर जीवनसत्व नाही. तर पूर्ण जीवनसत्वांचा प्रथिन्यांचा, लोह, कॅल्शियम असणाऱ्या भाज्यांचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खायचं, घाईघाईत अजिबात खायचं नाही. अतिप्रक्रिया केलेले संरक्षके आणि कृत्रिम रंग वापरलेले जे काय पदार्थ असतील
ते पूर्णपणे आपण टाळले पाहिजे, कारण त्याचा परिणाम आपल्या शरीराला मैद्यासारखे पदार्थ पण आपण खूप टाळले पाहिजेत. आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपल्या आहारामध्ये पण आपण निवड करता आली पाहिजे. म्हणजे जर तुमचं काम बैठं असेल तर जास्त ऊर्जा निर्माण करणारा आहार न घेता पौष्टिक असणारा एकदम हलका आहार घ्यावा. यामध्ये गव्हाचा वापर कमी करून ज्वारी व इतर भरड धान्यांची चपाती भाकरी आपण आहारात समाविष्ट करून घेऊ शकतो. आपल्याला अनेक चमचमीत खायला आवडतं, मग त्यामध्ये अति तेलकट, अति मसालेदार, अति त्यामध्ये स्पायसेस असतात. मग ते पदार्थ आपण टाळले पाहिजेत, कारण ते खूप आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. नियमित ताजे अन्न खाल्लं पाहिजे, की रात्रीचं ठेवलं आणि परत 2 दिवस परत खाल्ले असले खूप सवय असते लोकांना. त्यापेक्षा थोडंच करा, जितकं तुम्हाला तेवढं सरेल, ठीक आहे. आणि नियमित ताजे अन्न पण आपण खाल्लं पाहिजे, कारण प्रक्रिया केलेलं असेल किंवा शिळं अन्न असेल ते पोषण मूल्य राहत नाही तेवढं दिवसभरात. आता महत्त्वाचा पॉईंट कोणता, तर पाणी असेल. पाणी आपल्या शरीरातील ऊर्जा तयार करत असते. बरेच जे काय आजार होत असतात ते आपण कमी पाणी पिल्याने आपल्याला ते आजार उद्भवतात. जेवढे जास्त पाणी पिणारे आपण, तेवढे आपण आजार आपले कमी. त्याचबरोबर आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो. आपलं शरीर टवटवीत राहत असतं, आपल्या शरीराला पाणी हायड्रेट करत असतं. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा भाग, तर जेवणाच्या वेळा आपण पाळल्या पाहिजेत. भूक लागल्यावर खाणे किंवा उगाच उपाशी राहू नये गरज नसताना. पण जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा तुरंत आपण काही ना काहीतरी खाल्लं पाहिजे. आपल्याला ती भुकेची गरज काय केली पाहिजे, पूर्ण केली पाहिजे. यासाठीच की आपण आता आहार बघितला किंवा उत्तम आरोग्य किंवा काय काय आपण खाल्लं पाहिजे किंवा नाही खाल्लं पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे. यासोबतच आपल्याला जेवढा शक्य होईल तितका व्यायाम पण आपण आवश्यक तेवढा केलाच पाहिजे. 15 मिनटं क्या होईना आपण दिवसभरात व्यायामासाठी देणं महत्त्वाचं आहे. आपण स्वतः नेहमी आनंद राहिला पाहिजे. आनंदी राहूनच आपण आपले पूर्ण जे काही काम असेल त्या कामावर आपण पूर्णपणे लक्ष देऊ शकतो. आपल्याला आपल्या कुटुंबातील इतर व्यक्ती, कामातील जे काही सहकारी असेल यांच्याशी सकारात्मक व आनंदी संवाद ठेवणे महत्त्वाचं आहे. आहार, विहार आणि विचार हीच तुमची आरोग्याची उत्तम गुरुकिल्ली असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.